कुख्यात घायवळवर राम शिंदेंचा वरदहस्त, रोहित पवारांचा गंभीर आरोप, रामदास कदमांचंही राम शिंदेंकडेच बोट. कुख्यात गँगस्टर निलेश घायवळ पोलिसांना चुना लावून परदेशात पसार झाला. त्यानंतर निलेश घायवळचा भाऊ गुंड सचिन घायवळला थेट गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी शस्त्र परवाना दिल्याचं समोर आलंय. मात्र आता या प्रकरणात विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंची एंट्री झाली आहे. राम शिंदेंच्या शिफारशीमुळेच मकोकातील आरोपी सचिन घायवळला शस्त्र परवाना दिला गेल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय. निलेश घायवळ हा जो मोठा गुंड आहे ते महाराष्ट्राचे आजचे जे सभापती राम शिंदे सर यांच्या फार जवळचे आहेत. आणि राम शिंदे सरांनी हे योगेश कदम यांना डायरेक्ट तरी फोन केला असावा, चर्चा केली असावी, नाहीतर होम मिनिस्टर कार्यालयामधून एक दबाव हा राज्यमंत्र्यांवर आला असावा. आणि त्या अनुषंगाने सचिन घायवळ जो मोक्यात सुद्धा अडकला होता पूर्वी असं आम्हाला समजते, त्याला तिथं बंदुकीचा परवाना दिला गेला. एवढंच नाही तर सचिन घायवळला शस्त्र परवाना दिल्याप्रकरणी अडचणीत आलेल्या योगेश कदमांचा बचाव करताना रामदास कदमांनी अप्रत्यक्षपणे थेट विधिमंडळातील सर्वोच्च पद असलेल्या विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंकडे बोट दाखवलंय. त्यांनी हा जो निर्णय घेतलाय पेसिफिक याबाबतचा, तो विधिमंडळातल्या एका मोठ्या पदावर बसलेल्या विधानसभेमध्ये विधिमंडळामध्ये मंत्र्यांना देखील आदेश देणारा अशा व्यक्तीने त्यांना सांगितलंय. मला आता नाव घ्यायचं नाही, त्याचं नाव योगेश कदमांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलंय. दरम्यान या सगळ्या आरोप प्रत्यारोपांनंतर लगेचच काही व्हिडिओ समोर आले. यात विधानसभा निवडणुकीत निलेश घायवळ राम शिंदेंसाठी प्रचार करताना दिसतोय. आज जर आपल्या वडीलधाऱ्यांची, आपल्या शेतकऱ्या बांधवांची जर काळजी घेत नसेल, त्यांचा मान सन्मान ठेवत नसेल, तर तुम्ही ह्याला दादा म्हणू नका. दादा कोणाला म्हणतात? दादा घरातला करता माणूस असतो ना, दादा घरातला मोठा भाऊ असतो ना, त्याला दादा म्हणतात. तर माझी तुम्हाला कळकळीने विनंती आहे, हा असला आमदार नकोय. कारण आपल्याला आपला भूमिपुत्र पाहिजे. रामभाऊंसारखं काम कुठंच नाहीये. राम शिंदेचं घायवळ कनेक्शन समोर आल्यानंतर भाजपनंही सचिन घायवळचे रोहित पवारांसोबतचे फोटो ट्विट करून ये रिश्ता क्या कहलाता है असा सवाल केलाय. रोहित पवार आणि घायवळ यांचा फोटो स्पष्टपणे समोर आलाय की त्याच्यामध्ये दोघंही एकमेकांना संवाद साधतायत, एकमेकांशी चर्चा करतायत. माझा रोहित दादांना सवाल आहे, रोहित दादा तुम्ही घायवळांना नेमकं काय मार्गदर्शन करतायत? बंदुकीचा परवाना नेमका कसा मिळवायचा याबद्दल हे मार्गदर्शन सुरू आहे का? याचं उत्तर रोहित दादांनी महाराष्ट्राला दिलं पाहिजे. खरं तर 1999 पासून निलेश घायवळ आणि सचिन घायवळवर हत्या, गोळीबार, गुन्हेगारी टोळ्यांशी संबंध, मकोका अशा वेगवेगळ्या कलमांखाली 24 गुन्हे दाखल आहेत. निलेश घायवळला त्याच्या गँगमध्ये बॉस तर सचिन घायवळला सर म्हणून ओळखलं जातं. एवढंच नाही तर घायवळची पुणे, धाराशिव, अहिल्यानगर जिल्ह्यात 40 ठिकाणी मोठ्या प्रमाणात संपत्ती आहे. कायदे करण्याची जबाबदारी असलेल्या कायदे मंडळातील सर्वोच्च पदावरील व्यक्ती आणि सदस्यच जर अशा पद्धतीने गुंडांना पाठीशी घालत असतील तर महाराष्ट्राची अवस्था बिहारपेक्षा बदतर होण्यास वेळ लागणार नाही. कॅमेरामन राकेशसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, ब्युरो रिपोर्ट.